हे बघा मित्र, आज 1/7/2024 वसुदेव पाटील एक मराठा लाख मराठा स्टार प्रचारक काळूबाई ट्रॅव्हल्स चालवतो आपण मेकरमध्ये. आणि अशा पद्धतीनं शाळा असो, आज शाळा उडू राहिल्या, ज्यांनी जिजाऊ सर्व 10-12 ते कॉलेज आहे. आणि अशा पद्धतीनं ट्रॉफिकच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. बघा, स्पीड पोस्टानं पाठवलेलं आहे. आणि बाय हँड पण दिलेलं आहे. मेकरमध्ये बाय हँड दिलं, बाहेर त्यांना स्पीड पोस्टानं टाकलं रस्त्याच्या संदर्भामध्ये. आणि तुम्हाला वाचूनच दाखवतो मी. आमरण उपोषण वसुदेव पाटील रोजी सकाळी 10 वाजेला बसणार 8 तारखेला बस स्टँड रोड शिवाजी शाळेच्या समोर किंवा जिजाऊ चौक खालील प्रकारच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण बसतो. आणि जे अधिकार क्षेत्रामध्ये जे कामं येत आहेत त्यांनी फटाफट करून टाकणे. 7 तारखेपर्यंत आम्हाला आमरण उपोषणाला बसायचं काम पडू देऊ नका. बरोबर, सर्वांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत. आणि या निवेदनाचा कार्यक्रम आम्हाला आमरण उपोषणाला बसायला नको. पंतप्रधान दिले, राज्यपाल, विधिमंडळ, महाराष्ट्र राज्य, नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार साहेब, जिल्हा अधिकारी बुलढाणा, जिल्हा अधीक्षक बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, उपविभागाधिकारी मेहकर, विभागीय अधिकारी साहेब मेहकर, तहसीलदार साहेब आणि मुख्य सर्वांचे प्रूफ सगळं लिगली प्रोसिजरनं बसलो आणि अशी कामं करतो आहे आम्ही. आणि आम्हाला तडीपार गबार आहे की 12 भानगडी करायला होतात. आणि म्हणून आमचे कामधंदे सोडून आम्ही समाजाच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसत असतो. त्यांनी 1 तारीख याची 1 ते 7 तारखेपर्यंत या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत माझ्या या कंप्लीट झाल्या पाहिजेत. नाहीतर मी 8 तारखेला आमरण उपोषणाला बसणार जिजाऊ चौक किंवा शिवाजी शाळेच्या लाईनच्या समोर. यांची दखल शासकीय यंत्रणा यांनी घ्यायची. आणि म्हणून आम्ही एक व्हिडिओ टाकत आहोत. उद्या काही बरं वाईट झालं या शासकीय यंत्रणेचे, मग आम्ही काय, तुम्हाला माहिती आहे काय आम्ही करतो का सरकारी यंत्रणा. ओके, ठीक आहे. नंतरची व्हिडिओ बाकीचे नंतर बघू.